न्यूज, सच जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज कुछ खास खबर। यह खबर मुंबई शहर से सामने आ रही है। अगले साल से बदलनी चाहिए वर्दी, प्रकाश पवार। राज्य सरकार को इस साल छात्रों की यूनिफॉर्म में बदलाव नहीं करना चाहिए। अगले साल से बदली जाए यूनिफॉर्म। इस साल 70% यूनिफॉर्म बनकर तैयार हो गई है। इस साल अगर हम वर्दी बदलते हैं तो हमें बहुत नुकसान होगा। करीब 6 से 7 हजार व्यापारी गणवेश बनाने का काम करते हैं। सोलापुर शहर को राज्य में वर्दी के घर के रूप में जाना जाता है। नाही, आम्ही कुठल्या प्रकारचं आजपर्यंत असं टेंडरिंग वगैरे काही केलं नाही। सोलापूर हे शालेय शिक्षण समितीमार्फतच तो पैसा येतो आणि सोलापूर मग मी म्हणलो तुम्हाला की सोलापूर ही युनिफॉर्म सिटी आहे। लाखोहून डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळेल। जे युनिफॉर्म जर तुम्ही आजच्या जगामध्ये बघत असाल तर अनेक कलरफुल युनिफॉर्म आपण सोलापूरमध्ये बघायला त्यांना मिळतो। त्यामुळे ऑप्शन म्हणून बरेच शिक्षक लोक सोलापुरात येऊन खरेदी करतात। त्यामुळे कधी कुठल्या प्रकारचे आपण निवेदन वगैरे कधी आपण दिलं नाही की आपण फक्त सोलापूरलाच काम दिलं। आमचं म्हणणं हेच आहे की हे काम सगळ्यांपर्यंतच पोहोचलं पाहिजे। प्रत्येक गारमेंट क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक माणसापर्यंत हे काम पोहोचलं पाहिजे, तरच आपला रोजगार टिकेल। एकतर सोलापूरमध्ये हे मायग्रेशन बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि आता असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये कामगारांचं सुद्धा मायग्रेशन कुठं होईल ही खूप मोठी चिंता आम्हाला लागलेली आहे। तुमचं नाव आणि पद सांगा। जे निर्णय घेतलेला आहे शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यामुळे तुमच्या धंद्यावर परिणाम होईल आणि तुमचे सपोर्ट आमचं हे म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी जो निर्णय आहे कलर बदलला पाहिजे आणि नक्कीच बदलाव पाहिजे, कारण काळ बदलत आहे तर तो त्या प्रकारे रंग पण बदलला पाहिजे। आमचं म्हणणं पण तोच आहे। फक्त आमचं म्हणणं आहे की ह्या वर्षी न करता, कारण की ऑलरेडी सगळं तयार आहे, पण ह्या वर्षी न करता पुढच्या वर्षीची सूचना तुम्ही द्या। तुमच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे तुम्ही सांगेल तो कलर आम्ही तो बनवण्यास नक्की रेडी आहे आणि तो वेळेमध्ये आम्ही देऊ। असं नाही की आम्ही आज तुम्ही सांगितलं की 7-8 महिने, तो तुम्ही जो वेळ सांगा त्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला पुरवठा करून देऊ। एवढी कॅपॅसिटी या ठिकाणी सर्व उद्योजक महाराष्ट्रातील रेडीमेड उद्योजकामध्ये आहे। नाव आणि पद सांगा। माझं नाव प्रकाश पवार, सोलापुर गारमेंट मैन्युफैक्चर एसोसिएशनचा सेक्रेटरी। थैंक यू वेरी मच। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर मुंबई शहर से सामने आ रही है। गणेश चतुर्थी के लिए रेलवे ट्रेनों की बुकिंग में असमंजस, रेल मंत्री के साथ बैठक का आयोजन। गणेश चतुर्थी के लिए रेलवे ट्रेनों की बुकिंग में भारी मात्रा में कंफ्यूजन देखा गया है। कुछ ही मिनटों में से ये बुकिंग फुल हो गई और कोकण निवासियों ने इस संबंध में मुझसे संपर्क किया। सोमवार को इस सिलसिले में देश के लिए रेल मंत्री के साथ बैठक का आयोजन किया गया। कोकणकरों को ही हो रही परेशानी दूर होगी। गणेश चतुर्थीकडे साठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या बुकिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आढळून आलेला आहे। काही मिनिटातच ह्या बुकिंग फुल झालेल्या आहेत आणि या संबंधित असंख्य चाकरमान्यांनी आणि कोकणवासियांनी आम्हाला संपर्क केलेला आहे आणि ह्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेबांनी येणाऱ्या सोमवार तारखेला देशाच्या रेल्वे मंत्र्यांबरोबर दिल्लीला एक बैठक आयोजित केली आहे, जेणेकरून जो त्रास कोकणवासियांना होतोय तो सगळा त्रास दूर करण्यात येईल आणि गणेश चतुर्थीसाठी त्यांचा प्रवास सुकर करण्यात येईल। धन्यवाद। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर बीड़ से सामने आ रही है। संभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर के समर्थन में अष्टित मनसे का बैनर। मनसे ने मांग की थी कि मराठवाड़ा के किसानों को खरीफ की बुआई से पहले 10,000 रुपए दिए जाए। इसके बाद संभागायुक्त सुनील केंद्रेकर ने इस मांग का प्रस्ताव शासन को भेज दिया है। इसलिए मनसे ने केंद्रेकर का बैनर लगाकर इस फैसले का स्वागत किया है। ये बैनर आष्टी में हर जगह दिखाई देते हैं। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त माननीय सुनील केंद्रेकर साहेब यांचं मनसेच्या वतीने जाहीर आभार मानलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की भारतातलं, माझ्या माहितीप्रमाणे भारतातले हे पहिले आयुक्त असते की ज्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक असा अहवाल तयार केला की तो शासनाला त्यांनी पाठवायचा आहे। त्याचा सर्वे केला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत्यात, त्या आत्महत्या न होण्यासाठी त्यांनी तो सर्वे केलेला आहे। यासाठी शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, आत्महत्या करण्यापासून ते प्रवृत्त होतील। यासाठी माननीय सुनील केंद्रेकर साहेबांनी एक सर्वे करून
शासनाला तो सर्वे ते पाठवणार आहेत, त्याच्याबद्दल आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे। तब तक बने रहिए MNS न्यूज के साथ। नमस्कार।